असतं एक रत्न म्हणजे सुभाषित, आणि ती महाकवीची कसोटी असते. पण त्या सुभाषितातून, त्या संभाषणातून त्या व्यक्तिरेखा वाल्मिकींनी अतिशय चांगल्या तऱ्हेने स्पष्ट केले. म्हणजे आपण आधीच्या खंडातून बघितलं, सगळ्या कांडातून कैकई मंथरा संवाद आहे, कैकई दशरथ संवाद, राम कैकई, कौशल्य राम यांचे संवाद आहेत. नंतर आपण रावण आणि शूर्पणखा यांचा संवाद बघितलाय, रावण आणि मारीच यांचा बघितलाय. मग हनुमान आणि आता आजच्या भागात आपण हनुमान राम, सुग्रीव राम, वाली आणि राम यांचे संवाद आपण बघणार आहोत. त्या स्वभावांचे सूक्ष्म स्वभावाविषयी स्पष्ट करणं आणि ते सुद्धा सुभाषितांच्या माध्यमातून स्पष्ट करणं, हे म्हणजे वाल्मिकी ऋषींचं अगदी एक लेखन कौशल्य आहे असं म्हणायला लागेल. आपण मागच्या महिन्यातल्या याच्यात राम आणि सुग्रीव यांच्या मैत्रीचा भाग बघत होतो. त्या दोघांची मैत्री झालेली आहे. त्या दोघांची मैत्री झाली आहे म्हणजे आता अगदी अग्निसाक्ष मैत्री झालेली आहे आणि एकमेकांना मदत करण्याचा करार त्यांनी केलेला आहे. दोघांच्याही बायकांचं हरण झालेलं आहे, तेव्हा सीता शोधाची जबाबदारी सुग्रीवांनी घेतलेली आहे आणि वालीला ठार करून राज्य परत मिळवून देण्याची जबाबदारी श्रीरामांनी घेतलेली आहे. आता ते दोघं इतकं जवळ आले की मागच्या श्लोकात आपण बघितलं होतं, तो सुग्रीव समजूत घालतोय रामांची, बालिशस्तु नरो नित्यम वैक्लव्यम योनुवर्तते. म्हणजे तू किती घाबरलायस, हा तुझा बालिश पण आहे. आता सुग्रीव श्रीरामांशी थोडंसं देटाईने बोलतोय, कारण आता मैत्रीचं नातं आहे, मोकळेपणा आलेला आहे म्हणून. आणि त्याच्यासाठी वाल्मिकींनी व्यवहारातला दृष्टांत दिलेला होता की कसं होईल तुझं वैक्लव्य योनुवर्तते. काय अर्थ? समज्जती अवशः लोके भाराक्रांतेन नौजले. म्हणजे पाण्यामध्ये नाव सोडली आणि तिच्यात जर खूप वजन भरलं तर ती जशी बुडते, तसं तू शोकाभाराने अगदी खचून गेलेला आहे, त्यात बुडून गेलेला आहे. तोच परत आणखी पुढे सुग्रीव रामाला समजावतोय की यो शोकम अनुवर्तते न तेषां विद्यते सुखम तेजश्च क्षीणते तेषां न तू शोचितुमर्हसि. तो काय म्हणतोय, तू शोक करू नको, तुमच्यावर दुःखाला तुमच्यावर सत्ता गाजवण्याची संधी देऊ नका. कारण काय, ये शोकम अनुवर्तते न तेषां विद्यते सुखम. जे शोकात बुडतात त्यांना कधीही सुख मिळत नाही, ते नेहमी दुःखातच राहतात. शिवाय त्यांचं तेजश्च क्षीयते तेषां, त्यांचं तेज नष्ट होतं, नाहीच होतं. म्हणून नत्वम शोचितुमर्हसि, तू शोक करू नको. म्हणजे सुग्रीव एखाद्या मानस शास्त्रज्ञासारखं इथे श्रीरामांचं समुपदेशन करतोय आणि त्यांना कर्मप्रेरणा देतोय त्या दुःखातनं बाहेर येण्याची. म्हणजे भगवद्गीतेत सुद्धा श्रीकृष्णाने अर्जुनाला कितीतरी तस्मात् त्वमुत्तिष्ठ युध्यस्व अशी परत परतची कर्मप्रेरणा दिलेली आहे. तशी इथे सुग्रीव तिथं मानसिक समुपदेशन करून सांगतायत, यो ये शोकम अनुवर्तते न तेषां विद्यते सुखम तेजस्य क्षीयते तेषां न तू शोचितुमर्हसि. तुम्ही शोक करू नका, तुम्ही राजेंद्र आहात. आणि मग शोक करणाऱ्या माणसांचं जीवन सुद्धा टिकेल की नाही असा संशय निर्माण होतो. कारण तो जिवंत राहिला तर इतर गोष्टींचं महत्त्व राहिलं नाही. तेव्हा तुम्ही तुमच्या दुःखाचा त्याग करा आणि धैर्य धारण करा. म्हणजे शोकेन अभिप्रपन्नस्य जीविते चापी संशया. शोकाने माणूस ग्रासला गेला की तो जिवंत राहील का नाही याची सुद्धा शंका उत्पन्न होते. त्वम शोकम त्यज राजेंद्र धैर्यमाश्रय केवलम. हे राजेंद्र, हा राजा आहेस तू, तू शोकाचा त्याग कर आणि फक्त धैर्य, तू तुझ्या ठाई जो आहे धैर्य आहे. मी तुला मित्रत्वाच्या नात्याने सांगतोय की तू धैर्य धारण कर, तुझ्या हिताचाच सल्ला मी तुला देतोय. म्हणजे भगवंतांनी सारखं अर्जुनाला सांगितलंय न त्वम शोचितुमर्हसि. ते तिथे सुग्रीव रामचंद्रांना शिकवत आहेत. शोकेन अभिप्रपन्नस्य जीविते चापी संशयामि. तर शोकम त्यज राजेंद्र, तर शोक सोडून दे आणि धैर्यमाश्रय, धैर्य धारण कर. मी तुम्हाला उपदेश करत नाहीये, तुमच्या माझ्यात आता जी मैत्री झाली आहे त्याचा आदर म्हणून तरी तुम्ही दुःख करू नका. अशा शब्दात सुग्रीवांनी रामाचं सांत्वन केलंय, गोड बोलून त्यांचं समजूत घातलेलं आहे.
त्याच्यावर राम काय उत्तर देत आहे. आता सुग्रीवाच्याने बराच उपदेश केल्याने राम आता भानावर आलेले आहे. दुःखाचा परित्याग करून स्वस्थ चित्त झालेले आहे आणि त्यांनी चिंता आणि दुःखांचा त्याग करून भविष्याचा विचार करायला सुरुवात केली आहे. आणि सुग्रीवाचे आभार मानत त्यांनी आता तू रावणाचा ठाव ठिकाणा शोधून काढ, त्याच्यासाठी मदत कर, ही परत विनंती केलेली आहे. त्या दोघांच्यात आता मैत्रीचा करार झालेला आहे. परस्पर संमतीने केलेला तो करार आहे. आणि मी वालीचा वध करीनच अशी खात्री त्यांनी सुग्रीवाला रामाने दिलेली आहे. एकमेकांना मदत करायची, एकमेकांच्या शत्रूचा नाश करायचा, असा दोघांच्या मध्ये करार झालेला आहे. आणि मग स्वतः त्याग कर, मी वालीचा वध करीन हे सांगताना राम म्हणतायत, अनृतम नोक्तपूर्वम न च मे वक्षे कदाचन एतत्ते प्रतिजानामि तत्तेनैव शपाम्यहम्. अनृतम नोक्तपूर्वम म्हणजे याच्यापूर्वी मी कधीही खोटं बोललेलं नाही. अनृतम म्हणजे जे ऋत नाही, म्हणजे जे खरं नाही ते खोटं. ऋत शब्दाला अ मागे येण्यावर अनृत म्हणजे मी कधीही खोटं बोललेलं नाहीये. न च वक्षे कदाचन आणि याच्याही पुढे मी कधी खोटं बोलणार नाही. एकच ते प्रतिजानामि, मी तुला जे वचन देतोय ते पूर्ण करण्याचं मी वचन देतोय. आणि त्याच्यासाठी नुसतं वचन देत नाहीये, तर सत्तेनैव शपाम्यहम् म्हणजे मी तशी शपथ घेतोय, प्रतिज्ञा करतोय, मी तुझा विश्वास बसावा म्हणून मी सत्याची शपथ घेतोय असं आश्वासन दिलेलं आहे. आता शपथ म्हणजे नुसतं तोंडी मी सांगतोय, पोकळ आश्वासन देतोय असं नाही. म्हणजे आज करार केला आणि उद्या तो मोडला, असं जे सध्या चाललेलं बघतो आपण 2 देशातला, तसं ते नाहीये. तर ते शपथ म्हणजे आण आहे, प्रतिज्ञा आहे, त्याला सौगंध, कसम किंवा एकमेकांना दिलेलं वचन असं म्हणतात. म्हणजे सुग्रीव निर्भय व्हावा म्हणून रामाने ते वचन दिलेलं आहे. आपल्या पराक्रमावर विश्वास बसावा, आपलं शरसंधान किती अचूक आहे हे त्याला कळावं म्हणून श्रीरामांनी आता एक बाण सोडून ओळीत असलेले 7 तालवृक्ष एका बाणात भेदून दाखवलेले. तसं तिथे पडलेला दुंदुभी राक्षसाचा हाडांचा जो सांगाडा होता तो त्यांनी एका बाणाने दूर भिरकावून दिलेला आहे. आणि मग ते त्यांचा पराक्रम किंवा शरसंधानाचं कौशल्य बघून सुग्रीव आता निश्चिंत झालेला आहे आणि दोघांनी एकमेकांना परत आलिंगन दिलेलं आहे. त्या वालीवधाचं आश्वासन दिल्यावर मग श्रीरामाने त्यांना त्या सुग्रीव आणि वाली यांच्यातल्या वैराचं कारण विचारलं आणि मग त्यांना आश्वासन दिलं. त्यामुळे सुग्रीव आनंदित झालेला आहे आणि तो म्हणतोय, श्रीरामा तुमचं माझ्यावरील प्रेम अधिकाधिक वाढणार असू दे. मग तो प्रेम आणि मैत्री याच्याबद्दल आता सुग्रीव बोलत आहे. आढ्यो वापि दरिद्रो वा दुःखितः सुखितोऽपि वा निर्दोषश्च सदोषश्च वयस्य परमागती. म्हणजे एकदा मित्र म्हटला की तो आढ्योपि दरिद्रो वा, आढ्य म्हणजे धनाढ्य, मग तो धनाढ्य असू दे किंवा गरीब असू दे, दुःखितः सुखितोऽपि वा, तो दुःखात असू दे किंवा सुखात असू दे, निर्दोषश्च सदोषश्च, मग तो निर्दोष असू दे किंवा दोषी सुद्धा असू दे, दोषयुक्त असू दे, पण वयस्य परमागती, पण तो मित्रासाठी नेहमी शेवटचा शब्द असतो, तो मित्रासाठी मित्रच असतो. म्हणून मी तुझ्यासारखा मित्र मिळाला, मी माझ्यावर देवाची कृपा आहे असे समजतो. म्हणून त्यांनी मित्रत्वाचं नातं सांगितलंय. आढ्योपि दरिद्रो वा दुःखितः सुखितोऽपि वा निर्दोषश्च सदोषश्च वयस्य परमागती. म्हणजे वाल्मिकी इथे मित्र आणि मैत्री यांच्यावरती भाष्य करतायत, यांच्याबद्दलची महती सांगता येते. मित्राबद्दलची मित्र याच्यात 2 शब्द आहेत, मी आणि त्र. मी म्हणजे बांधला जाणे, मिळणे, एकत्र, आणि त्र म्हणजे रक्षण करता होतो. म्हणजे जो बांधला जातो, प्रेमाने बांधला जातो आणि रक्षण करता होतो. म्हणजे ऋग्वेदात मित्र ही एक देवता मानली गेलेली आहे आणि ती मैत्रीची, आदितीचा पुत्र आहे, ती मैत्रीची देवता आहे. आणि म्हणून त्यांच्यात जे स्नेहपूर्ण भावना आहे, आता मैत्रीमुळे त्यांनी जो करार केलेला आहे परस्परांच्या मध्ये, आणि मा याचा अर्थ मिळणे जसा आहे तसा मा मिनोती, बांधले जाणे, जोडले जाणे, किंवा मी म्हणजे स्नेह करणे, जो मनाला जोडतो, नात्याने जोडला जातो तो मित्र.
पारशी लोकांच्या अवेस्ता या ग्रंथात सुद्धा मित्र या नावाची एक देवता आहे. MITHRA मित्र. आणि तो सुद्धा प्रतिज्ञेचा देव म्हणून मानला जातो. ज्याला आपण मित्र म्हणतो की पारशी लोकांच्या मित्र तो प्रतिज्ञेचा देव आहे. आणि मग अशा मित्रांसाठी काय करायचं ते सांगतायत. धनत्यागा सुखत्यागा देशत्यागोपि वानत वयत्याचे प्रवर्तन्ते स्नेहम दृष्ट्वा तथाविधम. मग सुग्रीव आणखीन वर्णन करतोय मित्र कसे असतात. साधू स्वभावाचे जे मित्र असतात, चांगलेच मित्र असतात, ते काय करतात, आपल्या मित्राचं उत्कृष्ट प्रेम पाहून वेळ आली तर त्याच्यासाठी धनत्याग करतात, सुखाचा त्याग करतात, देशाचा सुद्धा त्याग करतात. धनत्यागा सुखत्यागा देशत्यागोपि वानत. आणि कशासाठी वयस्त्याग. वयस्य म्हणजे कोण, मित्र. वयस्य शब्द म्हणजे वय अधिकत्य, म्हणजे ज्यांची वय एकसारखी आहेत ते वयस्क. म्हणजे आपण मराठीत त्याला समवयस्क म्हणतो. समवयस्क असतो तर चांगले घनिष्ठ मित्र. कृष्ण आणि सुदामा जसे होते एकत्र शिकलेले एकत्र वाढलेले, तसे समवयस्क मित्र म्हणजे वयस्क. म्हणून म्हटलंय वयस्यार्थे प्रवर्तन्ते स्नेहम दृष्ट्वा तथाविधम. आणि मग ते वर्णन ऐकून श्रीरामांनी त्याला दुजोरा दिलेला आहे. तथा तथैव इथे अब्रवीत रामा. तर तू म्हणतो तसंच असू दे मित्रा, तुझं हे बोलणं योग्यच आहे. मित्रासाठी धनत्यागा सुखत्यागा देशत्यागोपि नथा. म्हणजे कशाचाही त्याग करायला लागला तरी दुसरा मित्र तयारच लागायला. मग राम आणि सुग्रीव आता राम लक्ष्मण सुग्रीव गप्पा गोष्टी करतायत. आणि मग सुग्रीवांनी स्वतःची हकीकत सांगितली आहे की माझ्या भावाने मला घरातून बाहेर काढलं आणि म्हणून मी या ऋषमुख पर्वतावर येऊन राहिलेले आहे. तरीही तो मला त्रास देण्याचा उद्योग करतोच आहे, माझ्याशी वैर करतोच आहे. आणि त्या वालीच्या भयाने मी दुःखी आहे, तसं मी अनाथ झालेला आहे. तेव्हा तुम्ही माझ्यावर कृपा करा. आणि त्याच्यावर धर्मज्ञ राम त्याला म्हणतायत. परत मित्र आणि शत्रू यातला विरोधाभास राम सांगतायत. उपकार फलम मित्रम अपकारो अधिलक्षणम अद्यैव तम वदिष्यामि तव भार्यापहारणम. म्हणजे उपकार करणं हे मैत्रीचं फळ आहे. आणि अपकारो अधिलक्षणम, आणि म्हणजे वैरी. अपकार करणं, उपकार केलेल्यावर सुद्धा अपकार करणं हे शत्रुत्वाचं लक्षण आहे. तेव्हा मी आजच तुझ्या पत्नीचे ज्यांनी अपहरण केलंय तेव्हा भार्यापहारणम जो आहे त्याला अद्यैव ते वदिष्यामि, मी त्याचा आजच वध करेन. त्या वालीचा मी आजच वध करेन असं आश्वासन शत्रू आणि मित्र यातला विरोधाभास सांगून हे आश्वासन श्रीरामांनी दिलेलं आहे. उपकार फलम मित्रम अपकारो विलक्षणम अद्यैव तम वदिष्यामि तव भार्यापहारणम. त्याच्यावर राम सुग्रीव संवाद चालला. श्रीमंत आता श्रीरामांनी सुग्रीवाला आश्वासन तर दिलंय. त्यावर सुग्रीव म्हणतो की रामा, माझ्या शोकाचा आता तू नाश करणार आहे, हाच एक उपाय आहे. कारण मित्र सुखात असो दुःखात असो तो आपल्या मित्राला सदैव मदत करतच असतो. एष मे राम शोकांता शोकार्तेन निवेदिता दुःखितः सुखितां वापी सख्युर्नित्यं तथागती. नित्य एकमेकांना मदत करणं, मग तो दुःखात असू दे किंवा सुखात असू दे, हेच मैत्रीचं लक्षण आहे असं इथे सुग्रीवांनी परत एकदा रामाला सांगितलेलं आहे. आणि मग परत त्या गदिमांच्या गाण्यात पण त्याचा उल्लेख आहे. झालेच सख्या आता देतो करी कराते आता कशाच भ्यावे कोणा भयंकराने. आता मी कशासाठी देऊ, तू सिद्ध हो क्षमेंद्रा वालीच मारण्याला. कारण सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. अशी ती दोघांची आता घट्ट मैत्री झालेली आहे. खात्री पटलेली आहे हे वालीचा वध करतीलच या आश्वासनावर सुग्रीव आता खुश झालेला आहे. आणि ते तोही आश्वासन देतोय, घालीन पालखी मी सारी जरा नृपाला. हे नृपाला मी सगळी पृथ्वी पालथी घालीन. घालीन पालखी पालथी मी सारी धरा नृपाला रामा समीपांती आणीन जानकीला. स्वर्गी धाडीन स्वर्ग लोकी येईल आड त्याला. जो याच्या आड येईल त्याला मी स्वर्गात आठवून देईन. आणि त्यानंतर त्यांनी रामाशी देखतच
आपल्या वानर सेनेला आदेश दिला की हनुमान, नील सगळ्या मंत्र्यांना ऐका. सुग्रीव नील ऐका, मंत्री तुम्ही न माझे. सुग्रीव एक मंत्री हे रामचंद्र राजे. आता हे रामच तुमचं राज्य आहे. मी सुद्धा तर त्यांचा मंत्रीच आहे. मी तुमचा राजा नाहीये. म्हणजे आता आपण सगळे श्रीरामांच्या अधिपत्याखाली आपलं काम पुढचं करणार आहोत. आज्ञाप्रमाणे त्यांची आता मला तुम्हाला, आता मला काय आणि तुम्हाला काय, श्रीरामांची आज्ञा हीच प्रमाणे. आज्ञाप्रमाणे त्यांची आता मला तुम्हाला, सुग्रीव राघवांचा सन्मित्र झाला. आता तुम्ही माझे मंत्री नाही आहे, तर केवळ तुम्ही रामाचे सैनिक आहात. आता मी सुद्धा राजा नाही आहे, तर या रामांचा एक मैत्री आहे, सैनिक आहे, आणि आपण सगळे मिळून आता रामांसाठी कार्य करायचं आहे. आणि मग राम सुग्रीवाचं वालीला ते निघाले. वालीच्या वैराचं कारण त्यांनी विचारलेलं होतं, ते त्यांनी वालीने आता विस्ताराने सांगितलेलं आहे की मायावी जो राक्षस होता मय, त्याचा मुलगा जो होता मायावी राक्षस होता, जो दुंदुभीचा भाऊ होता, तो जेव्हा त्या किष्किंधेवर चालून आला तेव्हा वाली त्याच्याशी लढायला गेला. आणि लढता लढता ते दोघं एका बिळात शिरले. आणि वाली सांगून गेला होता की मी परत नक्की बाहेर येईल, तू बिळाच्या तोंडाशी उभा राहा. तो राहिला होता 1 वर्ष झालं, तरी वाली परतला नाही, तो राक्षसही परतला नाही. फक्त त्या बिळातून रक्ताचे लोट वाढला. तेव्हा याला वाटलं म्हणजे आता, आणि तरीही वाली काही बाहेर आला नाही. तेव्हा सुग्रीवाला वाटलं की बहुतेक त्या राक्षसाने आता वालीला मारलेलं दिसतंय, मग आता तोही परत येईल आपल्या किष्किंधेवर चालून. म्हणून त्यांनी ती बीळ शिला लावून बंद केली. आणि मग तो त्यांच्या सगळ्या मंत्र्यांनी त्याला आग्रह केला की आता तुम्ही गादीवर बसा. म्हणून तो वाली परतला नाही, म्हणून सुग्रीव त्या गादीवर बसला. आणि मग सुग्रीव वाली खूप दिवसांनी परत आला आणि त्यांनी जाब विचारला. तेव्हा सुग्रीवाने सगळी हकीकत सांगितली की तो रक्ताचा लोट पाहिल्यावर मी घाबरलो की तुम्ही आला नाही, आता तो राक्षस येईल, पण आता तुम्ही आलाय. म्हणून सुग्रीवांनी आपला राजमुकुट त्याच्या पायाशी ठेवला आणि त्याला परत राज्य चालवण्याची विनंती केली. पण वाली आता क्रोधित झाला होता आणि त्यांनी सुग्रीवाला हाकलून दिलं आणि त्याच्या पत्नीचं त्यांनी हरण केलं, तिची रुमा नावाची होती पत्नी तो. आणि मग तो म्हणून तो ऋषभ पर्वतावर वाली सुग्रीव म्हणतो मी येऊन राहिलाय, पण त्याला शाप मिळालाय वालीला, म्हणून तो या पर्वतात येऊ शकत नाही. असं त्यांनी सगळी आपली मुंबईची हकीकत सांगितली. आणि आता ते किष्किंधा नगरीत म्हणजे नगरीच्या तिथे आले आणि राम आणि सुग्रीवाने वालीला युद्धासाठी ललकारी दिली की ये लढायला. तेव्हा तारेने वालीची समजूत घातली आणि सांगितलं की तुम्ही श्रीरामांशी लढू शकत नाही, तुम्ही त्यांच्याशी मैत्री करा. पण वालीने तिला फटकारलं आणि काय म्हटलं त्याने की माझा शत्रू असलेला भाऊ हा माझ्यावर जर चढाई करतोय, त्याला उत्तेजन रामाला देऊन चढाई करतोय, तुम्ही ती का म्हणून सहन करू. म्हणून तो वाली ताऱ्याला म्हणतोय अघर्षितानाम शूराणाम समरेषु अनिवर्तिताम दर्शाणाम मर्षणम बेरू मरणात अतिरिच्यते. म्हणजे जे कधीही पराभूत झालेले नाही, असं जे माझ्यासारखे शूर आहे की युद्धाच्या प्रसंगी कधीही शत्रूला पाठ दाखवलेलं नाही, त्या शूरवीरांसाठी हे असं ललकारी सहन करणे. बेरू म्हणतोय तो तारेला, तू भित्री आहे, पण हे काय आहे माझ्यासाठी, हे ललकारी सहन करणे मरणात अतिरिच्यते, म्हणजे मला मरणापेक्षा सुद्धा अतिशय दुःखद अशी गोष्ट आहे. तेव्हा ही सुग्रीवाचा जो रोष आहे, ही जी गर्जना आहे युद्धासाठी, ती मी सहन करू शकत नाही. आणि तू काही माझी काळजी करू नको. श्रीराम धर्मज्ञ आहे, म्हणजे वालीला श्रीरामांच्या बद्दल आदर आहे की ते धर्मज्ञ आहे, ते कर्तव्य अकर्तव्य चांगल्या प्रकारे जाणतात आणि ते त्यांचं माझं काही शत्रुत्व नाही आहे, मग ते मला का बरं मारतील, असं विचार वालीने आपल्या पत्नीला बोलून दाखवले. आणि ते तिला म्हणतात तू परत जा, तू माझ्या मागे येऊ नको, मी पुढे जाऊन मला युद्धासाठी जो ललकारतोय, आव्हान देतोय, त्या सुग्रीवाशी सामना करतो आणि त्याचा चक्काचूर करतो. तारे मी आता त्याला जिंकूनच परत येईल. आणि मग वाली आणि सुग्रीव समोरासमोर आलेले आहेत. वालीने सुग्रीवावर बुक्याने प्रहार केलेले आहेत
दोघांचं थोडा वालीने त्याच्यावर तालवृक्ष उकळून फेकलेला आहे आणि तो प्रहार केलेला आहे आणि मग हळूहळू दोघंही भयंकर लढाई झालेली त्यांच्यात. पण सुग्रीव हळूहळू हतबल व्हायला लागलेले हे श्रीरामांच्या लक्षात आलंय. आणि मग त्या सुग्रीवने श्रीरामांच्याकडे अपेक्षेने पाहिलेलं आहे की आता तुम्ही पुढे येण्याची आवश्यकता आहे. आणि मग त्यांचा इशारा त्याचा तो श्रीरामांनी जाणलाय आणि धनुष्याला बाण लावलाय आणि टणत्कार केलाय आणि श्रीरामांचा तो बाण वालीच्या अगदी वरमी लागलेला आहे. मग राम लक्ष्मण सुग्रीव आणि मग श्रीरामांच्या बाणाने तो घायाळावरून पडलेले जे वाली आहे त्याच्याजवळ ते तिघजण आलेले, राम लक्ष्मण आणि सुग्रीव. आणि मग सुग्रीव काळा आहे, अजूनचा वालीचा जीव गेलेला नाही, जीव आहे त्याच्यात, तो घायाळावरून पडलेला आहे. आणि म्हणून मग त्याने रामाला बोल लावायला सुरुवात केलेली आहे की तुम्ही माझ्याशी अकारण वैर केलेलं आहे. तुमचा हे जे धर्म आहे ना हा सगळा बाह्य देखावा आहे. तुमचे हे सगळे व्यवहार करता मला मारण्याचे ते पापी आहे. तुम्ही धर्माच्या आयुष्याला राहून मला त्रास देताय. तुम्ही धर्मात्मा म्हणून विख्यात आहात असं मी आत्ताच तारेला सांगितलेलं आहे. पण तुम्ही तर प्रत्यक्षात काय करताय की तुमचं आणि माझं कोणतंही वैर नाही आहे. मी तरी आणि आता सुग्रीव रावणाला मारायला तुम्हाला मदत करणार आहे, ती मदत मी सुद्धा केली असते रावणाला मारायला. म्हणजे तुमचं माझं काहीच वाकडं नसताना तुम्ही मला का मारलं? तर तुम्ही धर्ममार्गावरून भ्रष्ट झालेला आहे असं तो वाली श्रीरामांना म्हणतोय. आणि सीताशोधापेक्षा सुद्धा रामाने इथे राज्य करता शासन करता कसा असावा ते सांगितलेलं आहे. ते म्हणतात की धर्ममार्गावर स्थिर असणाऱ्या पुरुषांच्या दृष्टीने मोठा भाऊ, वडील आणि विद्या देणारा गुरु हे तीनही पितृतुल्यच असतात. ज्येष्ठो भ्राता पिता वापू यश्च विद्यां प्रयच्छति त्रयस्ते पितरो ज्ञेया धर्मेश पतिवर्तना. धर्माने चालणाऱ्यांसाठी मोठा भाऊ, वडील आणि गुरु हे अगदी वंदनीयच असतात आणि म्हणून पितृतुल्य असतात आणि म्हणून त्यांच्याबद्दल निंदा करायची नसते. आणि तू मात्र माझी निंदा करतो. तू माझ्या धाकट्या भावासारखा आहे आणि हे तू मला पितृतुल्य आहे, पुत्रतुल्य आहे आणि तरी सुद्धा तू माझी निंदा करतोय. हे त्रयस्ते पितरोज्ञेया धर्मेश पतिवर्तेना. हे तुझं काही धर्ममार्गावरून चालण्याचं लक्षण नाही आहे. आणि मग तो श्रीराम आता इथे धर्म म्हणजे काय असतो आणि मी तुला का मारलं? मी तुला केवळ सुग्रीवानी सांगितलं म्हणून मारतोय असं नाही, किंवा सुग्रीवानी मला सीता शोधासाठी मदत करावी म्हणून मी तुला मारतोय असंही नाही. तर तू कसा आहे, तू सज्जनांचा धर्म जाणत नाही. सज्जनांचा धर्म अतिशय सूक्ष्म असतो, जाणून घेण्यास अतिशय म्हणजे कठीण असा असतो. सूक्ष्म परम दुर्ज्ञेया सतां धर्म प्लवंगम हृदिस्था सर्वभूतात्मा आत्मा वेद शुभाशुभम. म्हणजे तो जाणून घेण्याला इतका कठीण आहे सद्धर्म म्हणजे काय, की सर्व प्राणीमात्रांच्या अंतःकरणात तो जो विराजमान झालेला आहे सर्व भूतात्मा तो परमात्मा सगळ्यांचं शुभाशुभ काय आहे ते जाणून त्यानुसार कृती करत असतो. म्हणजे तू स्वतःच चंचल आहे पण तुला धर्माचं स्वरूपही कळलेलं नाही. तू माझी निंदा करणं योग्य नाही. मी तुला का मारलाय ते तू समजून घे, कारण तू सनातन धर्माचा त्याग केलाय. धाकट्या भावाची बायको ही आपल्या सुनेसारखीच असते. पुत्रवधूप्रमाणे असलेली लहान बहिणी रुमा हिच्याशी तू पत्नीसारखे संबंध ठेवण्याचं पापकर्म केलेलं आहे आणि ही तुझी धर्मभ्रष्टता आहे म्हणून मी तुला शासन केलेलं आहे. सुग्रीव मला मदत करणार आहे म्हणून मी हे शासन केलं आहे असं नाही. तर तू धर्मभ्रष्ट आहे, स्वेच्छाचारी आहे, तू लोकाचार आहे त्याच्या विरुद्ध आचरण केलेलं आहे म्हणून मी तुला शासन केलेलं आहे. मी खरा क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय पाप्याला कधी क्षमा करू शकत नाही. आणि राम आपल्याला माहिती आहे दुर्जनांचा नाश करण्यासाठी भगवंतांनी घेतलेला तो अवतार होता. आणि मग परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय
संभवामी युगे युगे ही भूमिका रामांची इथे होती. म्हणून त्यांनी स्वेच्छाचारी अशा वालीला बाण मारलेला आहे. आणि त्याला ते शुभाशुभ म्हणजे काय आणि ते कोण जाणतो, तो फक्त हृदयस्थ परमात्मा जाणतो हे सांगितलेलं आहे. सूक्ष्म परम दुर्दैन्या सताम धर्म प्लवंगम हृदयस्थ सर्व भूतात्मा वेद म्हणजे जाणतो शुभाशुभ म्हणजे मी केलेलं चांगलं आहे का वाईट आहे हे फक्त परमात्माच जाणतो. जो पुरुष स्वतःच्या मुलीला बहिणीला किंवा भावजाईच्या बद्दल कामभावना बाळगतो त्याचा वध करणं हाच क्षत्रिय धर्म आहे. आणि मी हा क्षत्रिय धर्म का पाळलाय, मी राजा नाही आहे ते त्याला सांगतायत. मी राजा नाही, राजा कोण आहे आता सध्या इथल्या भरत आहे आणि मी त्याचा सेवक म्हणून काम करतोय. मुद्दाम आठवण करून देत आहेत की राजा भरत आहे आणि त्यांची आज्ञा प्रमाण मानून मी या दुष्टतून लोकाचाराविरुद्ध वागलात म्हणून मी तुला हा दंड दिलेला आहे. सर्वथा धर्म इत्येव द्रष्टव्य स्तव निग्रहा वयस्योपक कर्तव्यम धर्म मेवानुपश्यदा. म्हणजे धर्मावर दृष्टी ठेवणाऱ्यांसाठी मित्रावर उपकार करणे हा धर्मच आहे. आणि शिवाय तू पापी आहेस म्हणून मी तुला मृत्यूदंड दिलेला आहे. आणि पापी माणसाला पापाचे फळ भोगायलाच लागतं. त्यामुळे म्हणजे मग श्रीरामांनी एक आठवण सांगितली की माझे पूर्वज मानदाता यांनी सुद्धा एका पाप्याला असाच कठोर दंड दिलेला होता. आणि मी केलंय ते धर्माचं पालन केलंय. कारण धर्म जेव्हा परित्राणाय साधूनाम हा धर्म आहे ते पूर्ण करण्यासाठी मी तुला शासन केलंय. केवळ सुग्रीवाला मदत करणं एवढंच नाही. मी धर्म म्हणून गदिमांनी म्हटलंय रामांच्या त्या भूमिकेबद्दल, मी धर्माचे केले पालन वाली वदना फलनिर्दालन. मी हे तुझा एक व्यक्ती म्हणून तुझा नाश केलेला नाहीये, तर फलनिर्धारण करण्यासाठी मी तुला मारलेलं आहे. मी धर्माचे केले पालन वाली वदना फलनिर्धारण. अखिल धराई भरत जाणता. ही सगळी जी आता आपल्या जमीन आहे राज्य आहे ते भरताच आहे. अखिल धराई भरत जाणता त्या भरताचा मी तर भ्राता, मी त्याचा भाऊ आहे. जसे राज्य तसे प्रजाजन आणि जसे राजा वागतो तसंच प्रजाजन मागेल. मला न्यायाने वागलंच पाहिजे. म्हणून जैसे राजा तसे प्रजाजन वाली वदना फलनिर्दालन. मी तुला वाली म्हणून एक व्यक्ती म्हणून मानलेलं नाहीये, तर मी फलनिर्दालन केलेलं आहे. वशिष्ठ पुत्र वा कनिष्ठ भ्राता धर्मे येते त्यास पुत्रता. तो पुत्रासारखा आहेस आणि तुझी ती धाकट्या भावाची बायको होती. तू भ्रात्याची हरली कांता मने गोपुनी हीन प्रलोभन. म्हणून मी वालीवध केलाय. वालीवध केला नाही तर मी फलनिर्दालन केलेलं आहे असं त्यांनी सांगितलंय. सर्वथा धर्म इत्येव द्रष्टव्य स्तव निग्रहा वयस्योपकर्तव्यम धर्ममेवानुपश्यता. मी मित्राचं हे काम धर्म म्हणून केलेलं आहे. आता तुझं आणि माझं वैर होतं का नाही याच्याशी त्याचा काही संबंध नाहीये. आम्ही राजा भरताच्या आज्ञेचं पालन करून धर्मभ्रष्टांना मी शासन केलेलं आहे. सुग्रीव पण मला लक्ष्मणासारखाच प्रिय आहे आणि मी तुला दिलेला हा दंड आहे, शिक्षा आहे, ती धर्माला अनुसरूनच आहे. तू माझ्याशी युद्ध करत होतास की नाही याचा आणि तुझा वध करण्याचा काही संबंध नाहीये. राजे लोक असतात त्यांच्यावर उलट हल्ला करायचा नसतो प्रजेने. म्हणून ते म्हणतात श्रीराम त्या वालीला सांगतायत तान्न हिंसात्म चाक्रोशे नाधिक्षेपान्रे प्रियम वदे देवा मनुष्य रूपेण चरंते ते महितले. ते राजा म्हणजे काय ते आता त्या वालीला समजावून सांगतायत की राजे लोक म्हणजे दुर्लभ धर्म जीवन आणि लौकिक अभ्युदय देणारे असे असतात. तेव्हा राजांची हिंसा करू नये. तान न हिंस्यात न चाक्रोशे त्यांची निंदा करू नये, त्यांचा अधिक्षेप करू नये, त्यांच्या कृत्याला आक्षेप करू नये आणि न अप्रियम मध्ये आणि त्यांना अप्रिय वाटेल राजाला असं बोलू नये. कारण ते राजा
म्हणजे वास्तविक देवच असतात. आपल्या धर्मात राजाला देव मानण्याची पद्धत आहे आणि मनुष्य रूपात देवच या पृथ्वीवर हिंडत असतात. म्हणून तू मात्र धर्माचं स्वरूप समजावून न घेता धर्मात्म्या आणि स्थिर अशा या रामाला, म्हणजे राम म्हणजे मी भरताचा प्रतिनिधी आहे, तू मला दोष देतोय म्हणजे राजालाच दोष देतोय. मी देवाचा अवतार आहे असं राम इथे सांगत नाहीये. मी भरताचा भाऊ आहे म्हणून मी तुला शासन केलंय आणि म्हणून मी भरताचा भाऊ या नात्याने तुला शासन केलेलं आहे. आणि मग राजाला असं राजावर टीका करणं हे योग्य नाही, कारण तेथे देवा मनुष्य रूपेण शरण तेथे म्हणितले. देवच मनुष्य रूपाने राजा होऊन या पृथ्वीवर हिंडत असतात. म्हणजे मग राम पुढे म्हणतोय, वचन होते दिदले होते वचन सुग्रीवा, जीव ही देईन तुझ्या जीवा, भावास्तव मी वदिले भावा. म्हणजे मी माझ्या भावासाठी या तुझ्या भावाला मारलंय. भावास्तव मी वदिले म्हणजे भरताची आज्ञा म्हणून, भरताच्या वतीने त्याचा प्रतिनिधी म्हणून मी तुझ्या भावाला मारलेलं आहे. दिल्या वचनाचे हे प्रतिपालन, वाली वदना अलंकार झालं. मला खलांचा नाश करायचा होता. धर्माचं रक्षण करण्यासाठी परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आधी दुर्जनांचा नाश करावाच लागतो, तसा मी केलेला आहे. आता वालीला हे सगळं बोलणं ऐकून धर्मतत्वाचा बोध झालेला आहे आणि तो पुन्हा पुन्हा म्हणायला लागलाय, मी तुम्हाला शरण आलो, तुम्ही धर्मज्ञ आहात, आता तुम्ही माझा उद्धार करा. माझ्या अंगदाचे मात्र आता तुम्ही रक्षण करा, त्याच्याविषयी सद्भाव ठेवा आणि त्याला सुद्धा कर्तव्याचे शिक्षण द्या. म्हणजे वालीचे डोळे आता इतके उघडले की आपल्या मुलाला तरी सद्धर्मावर चालण्याची प्रेरणा मिळावी आणि ती श्रीरामांच्याकडून मिळावी अशी इच्छा त्यांनी प्रगट केली. सुग्रीवावरही तुम्ही अनुग्रह करा. म्हणजे मुलाची काळजी प्रत्येक पित्याला असते, मग तो देव असू दे, दानव असू दे, वानर असू दे, कुणीही असू दे. म्हणून श्रीरामांनी त्याला वचन दिलं की मी तुझ्या मुलाला नक्की चांगला सांभाळू. अंत्य घडी तुझं घडो मोक्षदा, तुला आता मोक्ष मिळू दे. अंत्य घडी तुझं करो मोक्षदा, सांभाळीन मी तुझ्या अंगदा. राज्य तुझे ही किष्किंदा, सुग्रीवाला करी समर्पण. आता तू हे तुझं राज्य सुग्रीवाला दे, कारण वाली वदना फलनिर्दालन, मी धर्माचे केले पालन. मला वाली म्हणून तुझा मी वध केलेला आहे, मी फलनिर्दालन केलंय आणि मी माझ्या राजधर्माचं, भरताच्या वतीने मी राजधर्माचं पालन केलेलं आहे. त्याच्यानंतर वालीवधानंतर तारा विलाप करायला लागली. हनुमानाने तिची समजूत घातली, तिने सहगमनाचा निर्णय घेतलेला आहे. आणि मग तरी वालीने प्राण सोडण्यापूर्वी सुग्रीव आणि अंगदाचे संभाषण केलेलं आहे की सुग्रीवा, तू आता सुखाने राज्य कर, पण माझ्या मुलाला सांभाळ, तो सुद्धा तुला श्रीरामांच्या कार्यात मदत करणार आहे. आणि तू सदैव सुग्रीवाच्याच आज्ञेत राहा, शत्रूशी हात मिळवणी करू नको. हे सांगताना त्यांनी एक आणखीन सांगितलंय, उपदेश केलाय वालीनी मरता मरता आपल्या मुलाला, नशाती प्रणय हा कार्य कर्तव्य प्रणयश्च ते, उभयमही महादोषा तस्मात अंतरदृग्भव. म्हणजे कोणाशीही फार प्रेमाचे संबंध जोडू नये. न च अतिप्रणया कार्या, अतिप्रेम कोणावर करू नये. कर्तव्य अप्रणयश्च नाही, आणि कोणाला अजिबात प्रेम करायचंच नाही कोणावर असंही करू नये, कारण उभयम ही महादोष आहे. पण ते दोन्ही दोषच आहेत. अतिप्रेम करणं किंवा अजिबात प्रेम न करणं हे दोन्ही महादोष आहेत. म्हणून काय, तस्मात अंतरदृढ भव, म्हणून तो दोन्ही पासून अंतर ठेवून मधोमध राहा, म्हणजे मध्यम स्थितीवर लक्ष ठेव. म्हणजे कशाचाच अतिरेक नको. म्हणजे आधी गळ्यात गळे घालायचे आणि मग आती तिथे माती म्हणून परत एकमेकांच्या जीवावर उठायचं, असं करू नको. म्हणजे जीवनातल्या प्रत्येक बाबतीत हा सुवर्ण मध्य गाठणं अतिशय आवश्यक असतं. म्हणून इथे प्रेमाचं सांगितलंय त्याने की कुणावर काळ प्रेम करू नको आणि कुणाशी कायमचे शत्रुत्वही धरू नको, की अजिबात प्रेम करायचं नाही असंही करू नको. तसंच आपल्याला भगवंतांनी सुद्धा घेते, अति खाणं नको आणि अगदी कडकडीत उपास पण नको, तासन तास झोपणं नको आणि कायमची जागरणं पण नको, सारखं फिरत पण राहणं नको आणि सारखं घरात बसून राहणं पण नको. सगळ्यात काय,
तर सुवर्ण मध्य गाठायला हवा. कारण उभयमी महादोषो तस्मात अंतरद्रुप भव. तू दोन्हीचा जो मध्य आहे तो गाठ, असं त्यांनी इथे आपल्या मुलाला सांगितलं. आणि मग राम म्हणतोय सगळे शोकसंताप आणि अजून व्यस्त आहेत सगळेजण, म्हणजे तारा काय, अंगद काय, आणि आता सुग्रीव सुद्धा काय. ज्या सुग्रीवाने वालीला वध करण्यासाठी रामाची मदत घेतली होती त्या सुग्रीवाला सुद्धा आता दुःख झालेलं आहे. म्हणून राम त्याला समजत आहेत सगळ्यांना. न शोक परितापेन श्रेयस्ते युज्यते मृता यज्ञानंतरं कार्यम तत् समाधाती तुमरसी. म्हणजे शोक संताप सारखं व्यक्त केला, शोक व्यक्त केला तर मृत व्यक्तीला, मृत पावलेल्या व्यक्तीचं जीवाचं काही भलं होत नसतं. कोणी गेल्यावर इथे नातेवाईकांनी मित्रमंडळींनी कितीही शोक केला तरी त्यातून त्या मृतात्म्याचं काहीही भलं होत नसतं. त्यामुळे आता जे काय पुढचं कर्तव्य कर्म आहे, जे काय करायचे विधी, ते तुम्ही नीटपणाने पार पाडा. म्हणजे वालीवधानंतर अजून सगळेजण आक्रोशच करतायत, सगळ्यांनाच देह त्याग करावासा वाटतोय. सुग्रीव जो त्याच्या जीवावर म्हणजे उठलेला होता तोही शोक करतोय. म्हणून श्रीरामांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की आता न शोक परितापेन, शोक किंवा संताप दुःख करून घेऊन उपयोग नाहीये. श्रेयस्ते युज्यते मृता. त्यामुळे मेलेल्या त्या जीवाला कुठच्याही तऱ्हेचा लाभ होत नाही. यद ज्ञानानंतरम कार्यम तत् समाधातु मरसी. जे आता कार्य पुढे करायचंय ते करा सगळ्यांनी मिळून. तो सुग्रीव आता शोकाकुल आहे. श्रीरामांनी सगळ्यांचं सांत्वन केलेलं आहे, तारा, अंगद, सुग्रीव, आणि त्यांच्या मनात ते जो मृत्यू यावा ही जी त्यांना प्रत्येकाला इच्छा वाटत होती ती त्यांनी आता प्रत्येकाच्या मनातली इच्छा काढून टाकलेली आहे. कारण विधात्यांनी या निर्माण केलेल्या जगात सुखाबरोबर दुःखही असणार, ते काही मानवाच्या हातात नाहीये. त्यामुळे ते दुःख सहन करायलाच हवं, शोक करत बसायचं नाही. शोक केल्याने काय होतं तर त्या मृत व्यक्तीचे काही त्यांनी भलं होत नाही. तर शोक न शोकच परितापेन श्रेयस्ते युज्यते मृता. म्हणून आता जे कर्तव्य कर्म आहे ते विधीपूर्वक करा. मग श्रीरामांचा ते समजूत घातल्यावर ते त्यांना कळलं आणि सर्वजणांनी खूप अश्रू धारून झालेले आहेत. आता लोकाचाराचं पालन केलं पाहिजे, तेव्हा कुठचाही वेळ घालवू नका. लोकवृत्तेन अनुष्ठेयम कृतम वो बाष्पमोषणम न कालादुत्तरम किंचित कर्म शक्यम उपासितम. म्हणजे आता काय आहे, योग्य वेळी योग्य ते केलं नाही तर त्या कर्माचं फळ काही प्राप्त होणार नाही. तर या जगात शेवटी नियतीने जे ठरवलेलं आहे तेच झालेलं आहे आणि तेच आता कर्माचं साधन आहे. काळ हाच सर्व प्राण्यांना न कालादुत्तरम किंचित. काळापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. त्या काळानेच आता या कर्मात तुम्हाला गुंतवलेलं आहे आणि तोच काळच आता या सगळ्याचा प्रवर्तक आहे. म्हणून तुम्ही त्याचं जे उत्तर कर्म आहे वालीचं ते करा. काल, नियती, स्वभाव यांचे महत्व इथे श्रीराम सांगतायत. न कालच त्यात बंधुत्व न हेतू न पराक्रमा न मित्र ज्ञात संबंधा कारणम नात्मनो वशा. कोणताही पुरुष स्वतंत्रपणाने कुठचंही काम करू शकत नाही आणि दुसऱ्या कोणाला ते काम करायला लावण्याची शक्तीही कुठच्या माणसाच्यात नसते. काळच ते सगळं ठरवत असतो. ते जग स्वभाव जो असतो त्याच्या अधीन असतो आणि स्वभावाचा आधार म्हणजे काळ असतो. न करता कश्चित कश्चिन नियोगे नापी नेश्वर स्वभावो वर्तते लोक तर कालहा करायण. काळ हाच सर्वश्रेष्ठ. सगळ्याच्या कर्तृत्वाचं त्यांनी इथे कुठलंही कर्तृत्व रामाने स्वतःकडे घेतलेलं नाही आहे. हे सगळं स्वभावानुसार नियतीनुसार घडून आलेलं आहे. तो काळ कधीही स्वतःच्या मर्यादेचं उल्लंघन करत नाही, कधीही क्षीण होत नाही. ते जे प्रारब्ध कर्म असतं ते अटळ असतं, कुणीही त्याचं उल्लंघन करू शकत नाही. आणि काळ कुणाचंही एकमेकांशी बंधुत्व आहे का, शत्रुत्व आहे का, मैत्री आहे का, याचा संबंध नसतो. न मित्र जाती संबंधा कारणम नात्मनो वशा. त्याला वश करून घेण्यासाठी काहीही उपाय नाही. कुठल्याही पराक्रमाची सत्ता त्याच्यावर चालत नाही. कारण काल हा स्वतः कारण स्वरूप असा परमेश्वरच असतो. तो तेव्हा ते
साधुदर्शी विवेक पुरुष जे काही सर्व काळ करतो तो ते काळाचाच परिणाम आहे हे समजून घ्यावं आणि धर्म अर्थ आणि काम यांची प्राप्ती सुद्धा प्रत्येकाला कालानुक्रमाप्रमाणेच होत असते. म्हणून आता माझ्याकडून हा जो मानला गेलेला वाली आहे तो आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर पडून त्याला मुक्ती लाभलेली आहे, स्वतःच्या शुद्ध स्वरूपाची त्याला प्राप्ती झालेली आहे. तेव्हा आता त्याला अनुसरून श्रेष्ठ गती त्याला मिळालेली आहे. तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी शोक करू नका. तुम्ही यावेळी जे कर्म आहे तुमचं ते स्वीकारा. आता श्रीरामांच्या मनात वालीचा तर वध झालेला आहे, थोडीशी आता दागदुग आहे की सुग्रीव आपले उपकार लक्षात ठेवेल ना, सीता शोधाला मदत करेल ना. लक्ष्मणाने सुद्धा त्याला परत परत आश्वस्त केलंय की हा वर्षा काळात सुरू झालेला आहे की तो संपल्याबरोबर सुग्रीव लवकरात लवकर कामाला लागेल. तोपर्यंत धीर धरा, नियंत्रण ठेवा आणि तुम्ही आपण तोपर्यंत या माल्यवान पर्वतावर निवांतपणे राहूया असं लक्ष्मणाने रामाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून राम आणि लक्ष्मण माल्यवान पर्वताच्या पठारावर तिथे राहायला लागलेलं आहे. आणि मग वर्षा काळ सुरू झालेला आहे आणि मग राम आपल्या मनातलं दुःख मनात दडपून टाकून त्या वर्षा ऋतूचंच वर्णन करतात. म्हणजे पुढचे 6-7 श्लोक सगळं वर्षा ऋतूचं वर्णन ती वाल्मिकीने केलेले की ते कालिदासाला सुद्धा लाजवेल असं वर्णन केलेलं आहे. नवमास धृतम गर्भम भास्करस्य गभस्तिभी पीत्वा रसम समुद्राणाम देव प्रसूदे रसायन. म्हणजे आकाशरूपी जी युवती आहे तिने जणू काय समुद्र रस प्राशन केलाय सूर्यकिरणांच्या कडून आणि जो गर्भ धारण केलाय आणि मग त्याचे 9 मास पूर्ण झाल्यामुळे आता तिच्या जलरूपी रसायनाला परत जन्म देते. ती जी आकाशरूपी युवती आहे अशी इथे कल्पना केलेली आहे. म्हणजे श्रीराम वर्षा ऋतूचं काव्यमय वर्णन करतायत. मनात मात्र विचार सुग्रीवाचे आहे. तो राजोपभोग घेत स्त्री सहवासात मग्न आहे आणि माझ्यासाठी मात्र हे वर्षाकालाचे दिवस सुंदर असले तरी अत्यंत कठीण आहेत असं त्यांना सांगायचं. पुढच्या श्लोकात त्यांनी असंच वर्षा काळाचं वर्णन केलंय. बालेंद्र गोपांतर चित्रितेन विभूतिर्भूतीर नवशात बलेन माता माता नृत्य सुखप्रभेण नारी व लाक्षो क्षितकंबलेन. म्हणजे आकाशात बगळ्यांच्या जणू काही माळा फिरतायत आता आणि ते छोटे इंद्रगोप किडे असतात. सगळ्या धरतीने जणू काही हिरवा शालू नेसलेला आहे. सुखप्रभेण नारीव म्हणजे स्त्रीने जर हिरव्या रंगाचा शालू नेसला तर त्याच्यावर ते लाल रंगाचे इंद्रगोप नावाचे जे किडे दिसतात पावसाळ्यात ते जणू त्या याच्यावरचं म्हणजे नक्षी काढलेली आहे. लाल रंगाची नक्षी त्या पृथ्वीवर काढली गेलेली आहे. आणि मग ते श्रीराम वर्णन करतायत. वनती वर्षंती नंदती बांती ध्यायंती नृत्यंती समाशासंती नद्यो घना मत्त गजावनांता प्रिया विहीना शिखिना प्लवना. म्हणजे वन मोरांच्या नृत्याने सुशोभित झालेत, कदंब वृक्ष फुललेत, नद्या वाहत आहेत, बैल गाईंचा शृंगार सुरू आहे, दर पाण्याचा वर्षाव करतायत, मत्त हत्ती चित्कार करतायत, मत्त गजा झालेले आहेत. आणि प्रियतमेच्या संयोगापासून वियोगी प्राणी मात्र म्हणजे माझ्यासारखे ते चिंतातूर झालेले आहेत. वानर मात्र निश्चिंत आहेत, शिखिनात लवंगेना आणि सुखी आहे. म्हणजे भोवती सुंदर निसर्ग आहे. गाय बैल मोर वानर त्या सर्वांच्या क्रीडा सुरू आहेत. आणि श्रीरामांच्या मनात मात्र काळजी आहे सीतेची, तिचा शोध कधी लागेल अशी. आणि मग ते पुढे आणखीन हे करतायत की कशी दिसत आहेत ते ढग कसे दिसत आहेत. ते विद्युत पताका विरत्नम कृतानाम उदीर्ण गंभीर महार बाणात विभांती रूपाणी बलाकानाम रणोत्सुकानाम विमवारणानाम. हे ढग कसे दिसत आहेत ते जणू काही ते हत्ती आहेत रणांगणावर लढायला आलेले आहेत. आणि ते हत्ती कसे आहेत तर विद्युत रूपी पताकांनी अलंकृत झालेले आहेत. तडित पताकावी अभिरत्नम म्हणजे युद्धाला उत्सुक झालेल्या गजराजांचा तर ते गजराजच वाटतायत सगळे ढग. म्हणजे इथे बलाहक शब्द वापरलाय. बल म्हणजे जल आणि वाहक म्हणजे ते वाहून आणणारे म्हणून बलाहक म्हणजे ढग. ते ढग म्हणजे जणू काय गजराज. म्हणजे इथे वाल्मिकीने केलेलं या 5-6 श्लोकात हे निसर्ग वर्णन म्हणजे हा त्यांचा कल्पना विलास अगदी कालिदासांची आठवण करून देणार आहे. पुढचा श्लोक आहे तसाच आहे.
षट्पादपत्रीन् मधुराविलादं लवंगमोदी ऋतकंठतालम आविष्कृतं मेघमृदुलनादे देवर्षिणु संगीतमिव प्रवृत्तम. म्हणजे भ्रमरूप भ्रमर आहे ते जणू काही विणांचा मधुर झंकार करतायत. बेडकांचा आवाज अगदी कंठत आल्यासारखा येतोय आणि मेघगर्जनेच्या रूपाने जणू काही मृदुंग वाजत आहे. अशा रीतीने इथे सगळ्या वनात वनेषु संगीतमिव प्रपन्नम, जणू काही संगीतोत्सवच चाललेला आहे या सगळ्या वनात या वर्षा काळामध्ये. आणि मग पुढच्या याच्यात त्यांनी इतका छान अनुप्रास वाल्मिकींनी साधलेला आहे. मत्ता गजेंद्रा मुदिता गवेंद्रा वनेषु विक्रांत तराम मृगेंद्रा रम्या नगेंद्रा निवृता नरेंद्रा प्रक्रीडितो वारिधरो सुरेंद्रा. म्हणजे गजेंद्र मत्त झालेले आहेत, गवेंद्र म्हणजे बैल आनंदात मग्न आहे, मुदिता गवेंद्रा मृगेंद्र सिंह वनात पराक्रम करत आहेत, वनेषु विक्रांत तराम मृगेंद्रा. नरेंद्र म्हणजे राजे लोक युद्धविषयक उत्साह त्याजून पावसाळ्यात राजे लोक युद्धावर मोहिमेवर जात नाही दसऱ्याला सीमोल्लंघन करेपर्यंत. म्हणून हे राजे लोक युद्धविषयक उत्साह त्याजून शांत बसलेले आहेत. विभृता नरेंद्र म्हणजे शांत बसलेले आहेत. आणि ते इंद्रदेव जणू काही जलधारांसमवेत प्रक्रीडितो वालिधरै सुरेंद्रा. तो इंद्रदेव जणू काही या जलधारांच्या बरोबर क्रीडा करत आहे. असं कालिदासाच्या काव्याची आठवण इथे परत परत होते. विलोयमाने विहगेंद्र निर्मिता अदृष्ट पंकजैः विकसंत्याच मालत्या गतोत्तम ज्ञायते रवी. पक्षी घरट्यात जात आहेत की त्यांना कमळं आता संध्याकाळी संकुचित होत आहेत आणि मालती फुलायला लागलेली आहे. यावरून सूर्यदेवाचा अस्त झालेला आहे ते सहजपणाने लक्षात येतं. रामाकडून केलं गेलेलं निसर्ग वर्णन म्हणजे अगदी त्यांची बळबळ झालेली जी दुःख वेदना आहे ते दडपून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न रामांचा चाललेला आहे असं वाटतंय. सुग्रीवाची काय युद्धयात्रा अजून सुग्रीव त्या कामोपभोगातून वर आलेलं नाहीये, युद्धाची वार्ता काही करत नाहीये, याचं दुःख श्रीरामानं होतंय. त्यांचा शोक वाढत चाललाय. रावण अजिंक्यच राहणार का काय अशामुळे अशी भीती सुद्धा त्यांच्या मनाला वाटते. पण सुग्रीव जरी मग्न असला राज्यात तरी हनुमानाला मात्र या सर्व गोष्टींची जाणीव आहे. त्या वर्षा काळाच्या वर्णनात रमलेले राम आता शरद काळाची प्रतीक्षा करतायत. पण सुग्रीव कधीच एकदा सीता शोधाची मोहीम सुरू करतायत असं त्यांना झालंय. लक्ष्मणाने त्यांची समजूत घातली. पण चाणाक्ष आहे हनुमान, राजनीतिज्ञ आहे. त्यांनी ओळखलंय की वर्षा संपून आता शरद ऋतू सुरू झालेला आहे. पण सुग्रीव आपलं प्रयोजन सिद्ध झाल्यावर आता शिथिलता दाखवतोय, भोगविलासात रमलेला आहे. म्हणून त्याला हनुमान मित्र कार्याची आठवण करून देते. यो हि काल व्यतीतेषु मित्र कार्येषु वर्तते सकृत्वा महतो श्रद्धान मित्रार्थेन युज्यते. म्हणजे तुम्ही सदाचार संपन्न आणि नित्य सनातन धर्माच्या मार्गावर चालणारे आहात. पण मित्राचं कार्य आता पूर्ण करण्यासाठी धडाडीने कामाला लागा. मित्रार्थेन युज्यते. यो हि काल व्यतीतेषु मित्र कार्येषु वर्तते. आता खूप काळ उलटून घेतलाय आणि तुम्ही मित्राच्या कार्याला लागा असा हनुमानाने सुग्रीवाला जाणीव करून दिली आहे की प्रतिउपकार करण्याची आता आठवण ठेवा. कार्यसाधनाची तुमच्या योग्य वेळ निघून जर गेली तर ती वेळ निघून गेल्यावर जो मित्राच्या कामाला सुरुवात करतो तो ते कार्य सिद्धीत गेलं तरी सुद्धा मित्र कार्य करणारा ठरत नाही. जर काम वेळेवर नाही केलं, उशिरा केलं तर त्यांनी आपलं कार्य पूर्णपणाने केलंय असं होत नाही. आणि श्रीराम तर आपले कर्म सुरू आहे. त्यांचा बहुमोल वेळ तुम्ही वाया घालवू नका. सीतेच्या शोधाला आता लवकरात लवकर सुरुवात करा असं हनुमान इथे सुग्रीवाला सांगतायत. ते संकोचाने राम तुम्हाला आठवण करून देत नाहीये, तर त्यांचा विनय आहे. पण त्यांचं कार्य लवकरात लवकर सिद्धीच न्या असं सुग्रीवाला इथे हनुमंतांनी सांगितलेलं आहे. पण मंत्र्याने प्रसंगी राजाचेही कान टोचायचे असतात हे हनुमानाला मंत्री म्हणून माहिती आहे.
श्रीराम आपल्या बाणांनी म्हणजे फक्त सुग्रीवालाच काय पण सर्व देव दानव सगळ्यांना मारू शकतात याची आठवण ठेवा. राम सर्वांना वटणीवर आणून ठेवतात, तेव्हा याची आठवण करून त्यांनी आता सुग्रीवाला जरा जाग करण्याचा हनुमंतांनी प्रयत्न केलेला आहे. आता राम सुद्धा इकडे वाट बघून कंटाळले, म्हणून ते लक्ष्मणाला सांगतायत की आता तू सुग्रीवाकडे जा आणि त्यांना सांग की शुभम वा यदि वा पापम यो हि वाक्य मुदीरितम सत्येन परिगृह्णाति सधीर पुरुषोत्तमा कृतार्थाय कृतार्थानां मित्राणां न भवन्ति ये तान् मृतानपि करव्यादः कृतघ्नान नोपभुज्यते. म्हणजे जे आपल्या मुखातून निघालेल्या प्रतिज्ञेच्या रूपातून निघालेल्या शुभम वा अशुभम म्हणजे कसंही असू दे, शुभम वा पापम भल्या किंवा बुऱ्या जे काय वचनं दिली असतील त्याचं पालन करायला हवं ते समजतोला सत्यरक्षणाच्या उद्देशाने जो त्याचं पालन करतो तोच वीरपुरुष होय. सधीरा पुरुषोत्तमा आपल्या तोंडून दिला गेलेल्या वचनाचं जो पालन करतो तोच खरा वीरपुरुष. आणि जो आपला स्वार्थ पूर्ण झाल्यावर कृतार्थ झाल्यावर कृतार्थाय कृतार्थानां म्हणजे आपलं कार्य पूर्ण झाल्यावर ज्याचं कार्य झालेलं नाही त्या मित्रांना जो मदत करत नाही, मित्राणाम न भवन्ति हे कार्य करीत नाही, प्रयत्न करीत नाही, त्यांचं काय होतं तान मृतान क्रव्यादा कृतज्ञान नोपभुज्यते. त्यांचा अंत झाल्यावर त्या कृतज्ञ पुरुषाला मांसाहारी पशु सुद्धा स्पर्श करत नाही. नाही तर सगळे मांसाहारी पुरुष मृत शरीर खातात, त्याला क्रव्याद असं त्या पशुला म्हणते आहे, कच्चं मांस खाणारे पशु. पण तान मृतान क्रव्यादा कृतज्ञान नोपभुज्यते म्हणजे अशा कृतज्ञ माणसाला आपल्यावर केलेले उपकार विसरून त्याचं म्हणजे प्रतिउपकार न करणाऱ्या कृतज्ञ माणसाला मेल्यानंतर मांस खाणारे पशु सुद्धा त्याला उपभोग त्याचा घेत नाही. म्हणजे इतका तर त्यांना सुद्धा तिरस्करणीय वाटतो. असं राम लक्ष्मणाला सांगतायत की जाऊन तू सुग्रीवाला सांग, त्याची उघाडणी कान उघाडणी कर, कुठल्या शब्दात कर हे सांगतायत. तर दिलेले वचन पाळणारा तोच वीरपुरुष असतो, श्रेष्ठ असतो, धीर असतो, पुरुषोत्तम असतो. आणि न पाळणारा अत्यंत नीच असतो. तो मेल्यावर मांसाहारी पशु म्हणजे क्रव्याद सुद्धा त्यांना तोंड लावत नाही. म्हणजे संस्कृत वाङ्मयातलं आता जे प्रसिद्ध वचन आहे, नसच संकुचित पंथा येन वाली अतोगता समये तिष्ठ सुग्रीव मा वालीम अथमन्वगा. हा पुढचा श्लोक आहे. हे संस्कृत वाङ्मयातला अतिशय प्रसिद्ध असं सुभाषित आहे. नसच संकुचित पंथा येन वाली अतोगता समये तिष्ठ सुग्रीव मा वालीम अथमन्वगा. म्हणजे सीता कार्याच्या शोधात आता हा ढिलाई करतोय सुग्रीव. राम रागवलेला आहे आणि राम सांगतोय लक्ष्मणाला की तू तिथे जाऊन असं बोल की मी पराक्रमी आहे हे तुझ्या सहाय्यकांना इतर वानरांना सुद्धा माहीत झालंय. लक्ष्मणा आता वालीप्रमाणे मी सुग्रीवालाही मारू शकतो असं त्याला चिंता कशी वाटत नाही. स्वतःचं काम झाल्यावर सुग्रीव सीता शोधाची प्रतिज्ञा विसरली आहे आणि क्रीडा विहारात तन्मय झालेला आहे. म्हणून मला जो शोक होतोय त्याची त्याला आठवणही उरलेली नाहीये. म्हणून लक्ष्मणा तू स्वतः जाऊन त्या सुग्रीवाशी बोल, मी रागावलो आहे त्याला सांग आणि माझा निरोप सांग. नसच संकुचित पंथा ये न वाली अतोगता समये तिष्ठ सुग्रीव मा वालीम कथमन्वगा. म्हणजे वाली ज्या मार्गाने गेला, ये न मार्गो वाली गेलेला आहे, तो कसं काही संकुचित नाहीये, मग तो रस्ता बंद नाहीये, तो चांगला ऐस पैस मोठा आहे, कितीही जण त्याच्या मागोमाग जाऊ शकतात. म्हणून तो आपल्या प्रतिज्ञेशी प्रामाणिक राहा. समये तिष्ठ सुग्रीव, समय म्हणजे प्रतिज्ञा, जे काय तू प्रतिज्ञा केलेली आहे, करार केलेला आहे तो सांभाळ. वालीच्या पाठोपाठ तू जाऊ नको. वाली रणभूमीवर माझ्या एकाच बाणाने मेलेला आहे, पण तू जर सत्यापासून विचलित झाला तर मी तुला तुझ्या भाऊबंधांसह नाहीसा करतो. म्हणून मा वालीम कथमन्वगा हे नंतरच्या काळात सुद्धा शत्रूंनी दुसऱ्यांना दिलेला हे असतं, म्हणजे आठवण करून दिलेली असते की तो मार्ग
काही अरुंद बिरुंद नाही, कोणीही त्याच्यावरनं जाऊ शकेल असा तो अगदी प्रशस्त मार्ग आहे. म्हणजे लांब लक्ष्मणाला सांगतायत की मी त्याला कधीही यमसदनाला सुग्रीवाला पाठवू शकतो अशी तू धमकी त्याला दे. आणि याही उपन तुला जे काय बोलणं योग्य वाटत असेल तू ते जाऊन काहीही बोल, कसंही करून त्या सीता शोधाच्या कार्याला त्यांनी ताबडतोब सुरुवात केली पाहिजे असं तू बोल. सुग्रीवाला त्याच्या प्रतिज्ञेची जाणीव करून दे की अग्नी साक्ष ठेवून त्यांनी आम्ही एकमेकांची मित्राचं कार्य करण्याची शपथ घेतलेली आहे, परस्परांना सहाय्य करण्याचा करार केलेला आहे. तो माझा भाग माझं काम मी पूर्ण केलेलं आहे. पण आता पावसाला उलटून गेला तरी तो सुग्रीव काही म्हणजे भानावर येत नाहीये. रामाने हा एवढा मोठा निरोप त्याच्याजवळ दिल्यानंतर आता लक्ष्मण पण रागावलेला आहे. तो म्हणाला, असत्यवादी अशा खोटारड्या सुग्रीवाला मी आता मारूनच टाकतो. मारूनच टाकतो. तेव्हा रामाला वाटतं हे काय बोलतोस म्हणून आता रामाने लक्ष्मणाला शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे की तू कटू बोलू नकोस, तू तुझ्या क्रोधावर नियंत्रण ठेव आणि फक्त माझा हा निरोप त्याला सांग. म्हणून तो सुग्रीवाकडे लक्ष्मण जाऊन पोहोचलेला आहे आणि तो आलाय हे वृत्त अंगदाने सुग्रीव आणि उमातारा हे जे एकत्र आहेत तिथे त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. की सुग्रीवाच्या मंत्र्यांनीही त्याला सांगितलंय आता की दिलेल्या वचनाशी बद्ध राहा, सत्य प्रतिज्ञा व्हा असा सल्ला दिलेला आहे. आणि सुग्रीव आता लक्ष्मणाला भेटायला निघालेला आहे. तो सर्वथा सुकरम मित्रम दुष्करम प्रतिपालयन अनित्यत्वात चित्तानाम प्रीतिरर्पेण विद्यते. म्हणजे घबराट उत्पन्न झालेली आहे आता त्याच्या मनात, पण सुग्रीवाच्या मनात आता घबराट उत्पन्न झालेली आहे की आता काही अपराध न होता मित्र क्रोधित झालाय त्याचा. म्हणून तो म्हणतोय कुणालाही मित्र बनवणं सुकर असतं. सर्वथा सुकरम मित्रम दुष्कर्म प्रतिपालयन, पण ती मैत्री निभावणं अवघड असतं. सर्वथा सुकरम मित्रम दुष्करम प्रतिपालयन, कारण मनातले भाव एकसारखे कायम राहत नाही. करार करण्याच्या वेळेला भाव वेगळे असतात, नंतर ते बदलतात. अनित्यत्वात चित्तानं, चित्तामध्ये जे वेळ भाव बदलतात किंवा मग कोणी चुगली केली, भांडणं झाली थोडीशी, तरी मग त्या प्रेमात अंतराय निर्माण होतो. पण आता मात्र मी घाबरलेलं आहे. मी ते घाबरलेलं आहे की आता मला परतफेड करण्याची ताकद, रामाच्या उपकारांची परतफेड करण्याची ताकद माझ्यात आहे की नाही ते मला आता काही कळत नाहीये. कारण सुखात, सणासमारंभात, आणखीन काय याच्यात सगळे मित्र एकत्र जमतात, पण जेव्हा एखादा मित्र आजारी पडतो, हॉस्पिटलमध्ये असतो, तेव्हा आपण बघतो तेव्हा कोणी तिथे उपस्थित नसतो. त्यामुळे सर्वथा सुकरम मित्र जमवणं सोपं आहे, पण दुष्कर्म प्रतिपालयन आणि आता त्याची परतफेड करण्याची ताकद माझ्यात आहे की नाही अशी आता सुग्रीवाला चिंता पडलेली आहे. त्याची ती घाबरलेली अवस्था पाहून त्याच्या मंदिरातलं जो हनुमान आहे त्यांनी परत त्याची समजूत काढली की तुम्ही पावसाळा संपल्यावर सीता शोधाचं कार्य सुरू करेल असं आश्वासन दिलं होतं, पण तुम्ही ते विसरला. म्हणून सर्व राजांनी रिवाजानुसार विजय यात्रांना सुरुवातही केली. मग तेव्हा पावसाळा संपला की दसऱ्याला सगळे सीमोल्लंघनाला जायचे, म्हणजे क्षत्रिय आपापल्या कामगिरीवर बाहेर पडायचे. सगळे राजे त्या कामावर निघालेले आहेत, पण तुम्हाला मात्र त्याचा पत्ताच नाही आहे. अजून तुम्ही आता या तुमच्या चुकीचं परिमार्जन करा आणि लक्ष्मणापुढे जाल तेव्हा आधी त्याला प्रसन्न करून घ्या. लक्ष्मण तुम्हाला भेटायला आलाय तेव्हा त्याला आधी प्रसन्न करून घ्या असा सल्ला हनुमानाने दिलेला आहे. आणि मग लक्ष्मण सुग्रीवाकडे निघालेला आहे. तो रागाने थरथरतोय, सुग्रीवाकडे घाबरलेला आहे. हनुमानाने त्याची समजूत घातली आहे की तुम्ही प्रमादवश झाल्याने लक्ष्मण रागावलाय. तेव्हा लक्ष्मणाच्या तोंडून रामाचं एखादं कठोर वचन जरी ऐकावं लागलं तरी तुम्ही ते निमूटपणे सहन करा. त्याला प्रसन्न करण्याशिवाय आता तुमच्यासमोर दुसरा पर्याय नाहीये. नियुक्ते मंत्रीभिर अवाच्यो यवशं पार्थिवो हितम इत एव भयं त्यक्त्वा
ब्रवीमि अवधृतम वचा. राजाच्या भलाईच्या कामासाठी मंत्री नियुक्त केलेले असतात, म्हणून त्याला त्याची गोष्ट सांगणं हे मंत्र्याचं कर्तव्य आहे. म्हणून मी न भीता हे तुम्हाला सांगतोय. हे माझे विचार मी तुम्हाला तुमची भीती न बाळगता सांगतोय. मुळमुळीत सांगून तुम्ही काहीतरी वेळ मारू नका, त्याला प्रसन्न करून घ्या. लक्ष्मणाला प्रसन्न करून घेण्यातच तुमचं हित आहे, हे मी तुमच्या हितासाठी सांगत आहे, असं त्याने हनुमानाने सुग्रीवाला सांगितलेलं आहे. आणि मग भगवान श्रीरामांनी ते पुढे म्हणतोय, जर श्रीरामांनी क्रोधाने धनुष्य हाती घेतलं तर ते देव असुर गंधर्वासह संपूर्ण जगताला काबूत आणू शकतील, एवढी शक्ती त्यांच्या काही आहे. आणि मग त्यांचे हात जोडून समजूत घालावी लागेल. अशा पुरुषाला क्रोधित करणं कधीही योग्य ठरणार नाही आहे. म्हणून आणि असा पुरुष की ज्याने तुमच्यावर उपकार केले आणि तो कृतज्ञ आहे तुमचा, तुम्ही त्याचे कृतज्ञ आहात, तर ही गोष्ट तुम्ही अवश्य लक्षात घ्या. अधिकृता समर्थोपी चापमुद्यम्य राघवा सदैवासुर गंधर्वा अहो स्थापयितुं जगत न स क्षमा कोपयितुं यः प्रमाद प्रसाद्य पुनर्भवेत पूर्वोपकारं स्मरता कृतज्ञेन विशेषतः. म्हणून त्यांनी तुम्ही प्रथम मस्तक झुकवून त्याला वंदन करा, आपल्या प्रतिज्ञेचा पालन करा. पत्नी जशी आपल्या पतीच्या अंकित असते तसे तुम्ही श्रीरामांच्या अंकित राहा. लक्ष्मण आता येईल, तो जो आदेश देईल त्याची जरा सुद्धा उपेक्षा करू नका. तेजस्वी अशा श्रीराम आणि लक्ष्मणांचे अलौकिक बळ तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका. तुम्ही विजयी व्हालच, पण तुम्ही आधी त्यांची समजूत घ्याला. इथे हनुमानाची व्यक्तिरेखा वाल्मिकींनी अशी रेखाटलेली आहे की तो अगदी एक समर्थ असा मंत्री आहे, सल्लागार आहे. प्रसंगी राजाचा रोष ओढवून घेऊन सुद्धा राजाला योग्य सल्ला देणारा असा हा हनुमान, असा तो मंत्री आहे. त्याच्या नंतरचा भाग आपण तो लक्ष्मणाने किष्किंधेत प्रवेश केलेला आहे, तो पुढच्या